नमस्कार मंडळी, तर मी आज तुम्हाला चीज कॉर्न पिझ्झाची रेसिपी दाखवणार आहे। तर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। तर एका बाउलमध्ये मी 1 कप कोमट पाणी घेतलं आहे, त्यामध्ये 2 चम्मच साखर विरघळवून घ्यायची आहे। त्याच्यानंतर 2 चम्मच ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट, हे ॲक्टिव्ह होण्यासाठी 10 मिनिटं लागतात। सो 10 मिनिटं तुम्ही मस्त झाकून ठेवा। त्यानंतर ते ईस्ट ॲक्टिव्ह झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 वाटी मैदा ॲड केलेला आहे आणि छान असं पीठ मळून घ्यायचं आहे मैद्याचं। त्यानंतर मी ते एका ताटात काढून छान मर्दून मळायचं आहे। त्यामध्ये बटर ॲड करत करत छान ते पीठ मळून झाल्यानंतर मी ते 1 ते 1.5 तास फुलायला ठेवणार आहे। सो 1 ते 1.5 तासानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असं पीठ फुगलं आहे। सो तयार आहे आपलं पिझ्झा बेसचं पीठ। त्यानंतर आपण ते एक गोळा करून छान असं लाटून घेणार आहोत। पिझ्झा बेस हा मला त्याचं क्रस्ट हे पातळ हवं होतं म्हणून मी हे पातळ ठेवलं आहे। जर तुम्हाला ते जाड हवं असेल तर तुम्ही जाड ठेवू शकता। त्यानंतर त्यावर असं काटा चम्मचने होल करायचे आहेत कारण ते फुगू नये म्हणून। त्यानंतर आपण पिझ्झा सॉस हा मी विकतचाच घेतला आहे, पिझ्झा सॉसवरून पसरवायचा आहे। त्यानंतर आपण मॉझरेला चीज त्यावर ॲड करणार आहोत। त्यानंतर कॉर्न, माझा मुलगा म्हणजे जास्त भाज्या वगैरे खात नाही म्हणून साधा चीज कॉर्न पिझ्झा बनवला आहे। सो हे बॉइल्ड कॉर्न आहेत। त्यानंतर त्याच्यावर अजून एक लेअर चीजची द्यायची आहे। त्यानंतर त्यावर ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स हे आपल्या आवडीनुसार तुम्ही टाकायचं आहे। तयार आहे आपलं हे पिझ्झा। त्यानंतर मी इथे 180 डिग्रीला 15 मिनिटं ठेवला होता कन्व्हेक्शन मोडला आणि तयार आहे आपला पिझ्झा, चीज कॉर्न पिझ्झा। व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता विकत सारखं दिसत आहे आणि टेस्ट तर एकदम छान झाली होती।